आणि फायनली आम्ही स्वयंभू टेम्पलच्या इकडे आलोय आणि स्वयंभू टेम्पलला मंकी टेम्पल म्हणून पण ओळखलं जातं, कारण इकडे खूप माकडे आहेत. आता तुम्हाला जागोजागी माकडच बघायला भेटेल आणि एवढे सुंदर आहेत. स्वयंभूनाथ मंदिर हे नेपाळमधील सगळ्यात धार्मिक स्थळांपैकी एक आहे. शांतता नेहमी मनातूनच येते. ती तुम्ही कुठे बाहेर शोधायला गेलात तर तुम्हाला मिळणार नाही. आणि त्याचा शेवटचा उपाय म्हणजे बुद्ध बुद्ध आणि बुद्ध. काय भारी आहे इकडचा व्ह्यू, बाप रे. तुम्ही माझ्या मागे पण बघा आणि समोरचा तो 2 मिनिटात दाखवते. मी कालच तुम्हाला बोलले की आपलं कधी ये नाही देखा तर क्या देखा. आणि खरंच नेपाळ खूपच भारी. हे आहे स्वयंभूनाथ मंदिर. स्वयंभूनाथ मंदिराच्या वास्तुकलेमध्ये बौद्ध आणि हिंदू या दोन्ही गोष्टींच्या शैलींचा समावेश बघायला मिळतो. आणि खरंच खूपच पीसफुली आहे स्वयंभू टेम्पल. खूप म्हणजे खूप पीसफुली आहे. या स्तूपाच्या चारी बाजूंनी गौतम बुद्धांचे डोळे कोरलेले आहेत. ते ज्ञान आणि शांततेचे प्रतीक मानले जाते.